रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम पाहता लोचनी रूपा 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधनी दुःख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावनी म्हणून विठ्ठली यावनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव दर्या सुलभ भाव दर्या सुलभ भाव दर्या सुलभ भाव दर्या सुलभ भाव आणि काले कानी हरे काले काली आणि काले कानी हरे काले काली गुण दोष मना नाही गुण दोष मना गुण दोष मना नाही गुण दोष मना नाही गुण दोष मना नाही गुण दोष मना नाही तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव अरे हा सुलभ उपाव दर्या सुलभ उपाव दर्या सुलभ उपाव दर्या सुलभ उपाव मस्तक ठेंगना मस्तक मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा संताच्या चरणा करी संताच्या चरणा करी संताच्या चरणा करी संताच्या चरणा तुझ बाबा आहे देव तुझ वावा आहे देव तुझ बाबा आहे तुझ देव वावा आहे तरी देव हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ 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 उपाय वेचिते वचन वेचिते वचन देणे राहे समाधान देणे राहे समाधान देणे राहे समाधान देणे राहे समाधान समाधान नाही समाधान तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव दर्या सुलभ उपाव सुलभ उपाव दर्या सुलभ उपाव तुका म्हणे फार तुका म्हणे भार तुका म्हणे फार तुका म्हणे भार थोडा तरी परोपकार 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 तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे तुझ वावा आहे देव वावा आहे तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव सुलभ उपाव दर्या सुलभ उपाव वरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणोरदरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातुमुनीन्द्रैः समागतदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकर
सद्गुर दास तुका दुसरे चरण सदा दियो दुसरे चरण सदा दियो त्यांच्या बाबा हे सद्गुर दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कलावज्ञ जीवो धरार्धावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम कला निशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तो पावन झालो चराचरे करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन राजगे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन राजगे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन राजगे ते काय झाले उशीर झाल्यामुळं गडबडच लय व्हायला लागली बाकी काहीच नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ लढीवाळ भक्त स्वराज्य संकल्पक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला 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 या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात देवाची प्राप्ती कशी करावी कोणत्या साधनेने तो परमात्मा प्राप्त होतो अशी सोपी साधनं सांगणारा अभंग आहे अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा आज बर का महाराज एवढं मोठे भाग्य आहे माझं मी ज्या शाळेत शिकलो शिवाजी विद्या मंदिर आचार्य इथं बसलेला आहे त्यांचा स्वभाव असा आहे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात कुंभारासारखा गुरु नाही रे जगात वरी मारितो धपाटा आता आधाराचा हात जसं की महाराज देवरतून धपाटाही मारायचे पण विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये आकार येण्याकरता आतमधून आधाराचा हातही लावायचे असे आमचे सर या ठिकाणी बसलेले आहेत देशमुख सर त्यांच्या वतीने आणि समस्त चक्रेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने मला आज ही कीर्तन रूपी सेवा मिळाली म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि तुमचा सर्वांचा जास्त वेळ न घेता कीर्तनाला सुरुवात विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात की त्या देवाची प्राप्ती कशी करावी कोणत्या साधनेने करावी अशी सोपी साधनं सांगणारा अभंग आहे बरं का तसं पण महाराज वैष्णवांचे विचार किचकट नसतातच जे सगळ्यांना झेपेल पचेल रुचेल आवडेल असे विचार संत महात्मे जगासमोर देत असतात अहो झालं असं एक मनुष्य श्री तुकोबारायांच्या कीर्तनाला आला कीर्तनामध्ये मनुष्य देहाचं महत्व मनुष्य देहाचं साध्य याचं चिंतन चालू होतं श्री तुकोबाराय सांगत होते सांगतो तुम्हासी रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया
हरिता बरोबरी दुरावेसी दुरी. मनुष्य देहातून जर भक्तिवाजा केली तर खाली पशु व जीवन शिल्लक राहतं. बरोबर ना? ज्ञानोबराय म्हणतात माझी भक्तिविन जळो तिजी आलेपन आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबराय म्हणतात परमात्म्याशिवाय जे जगणं आहे ते जगणं पशुतुल्य जगणं आहे. मला सांगा मनुष्य जीवन कशा करता? जगण्याकरता. अजून सांगतो बरं, जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं? जगण्यासाठी. माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, मग जगायचं कशासाठी? खाण्यासाठी? नाही महाराज, इथं तर चुकतं. दिवस रात्र आपण राबतो, कष्ट करतो. मनुष्य प्रत्येक क्रिया करतो कशा करता? सुखा करता. कोणाला सुख मिळालं त्यांनी हात वर करा बरं. दिवसभर धावून राबून जर सुख मिळत नसेल तर सुख मिळणार कधी? जोपर्यंत तुम्ही देव प्राप्त करत नाही तोपर्यंत सुख अशक्यच आहे बरं का. तेने विन जीवा सुख तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, बोला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोये. हे रती माई के दुःखाची जनती, हे रती माई के दुःखाची जनती. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हे रती माई के दुःखाची जनती, हे रती माई के दुःखाची जनती. टाळ्या वाजवा. अहो इतकं गरम होते, मृदुंगाचार्यांच्या पार अंगामधून घाम निघाला मार. त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोपं नाही महाराज, हे सोपं नाही. रात्रभर घाटावरती आळंदीमध्ये महाराज रियाज करावी लागते. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. सोपं नाही. मी एक वेळेस मनन कीर्तनकार होणं सोपं आहे, गायनाचार्य होणं सोपं आहे, पण मृदुंगाचार्य व्हायला महाराज कष्टच लागतात. सर्वच गुणीजन मंडळी सर्वांचे आभार मानतो. खूपच भारी आवाज, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सिस्टीम तर अशीच एक नंबर लावलेली आहे बरं का. कारण की अशी सिस्टीम मी कधी आत्तापर्यंत पाहिलीच नाही. कारण की सांगतो का, माईकवर गेल्यानंतर पहिल्यांदा हे कमी करा ते कमी करा, पण सर्व प्रकारे आधीच करून ठेवलेलं. आमचे महाराज आधी होते म्हणलं आम्हाला काही टेन्शनच राहिलं नाही. विठाला विठाला आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. तुम्ही म्हणसान महाराज आम्हाला काय देव नको, आम्हाला फक्त सुखच पाहिजे, तर ऐका, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच चहा जर गोड करायचा असेल तर चहामध्ये आपण मीठ टाकतो का चटणी टाकतो? चहा जर गोड करायचा असेल तर साखरेशिवाय पर्याय. तसं जीवन सुखी करायचं असेल तर त्या देवाशिवाय पर्याय नाही. जीवन सुखी होण्याकरता देवाशिवाय तुम्ही जे जे पर्याय कराल ते पर्याय दुःखाला जन्म देणारे ठरत असतात. करीसी देवा विनाश अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी भोवस कधी सुखास न पवसी. देवाला सोडून सुखी होण्याचा तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तर काय होणार आहे हो? अवघी होईल निराश, तुमची निराशाच होणार आहे. देवापासून दूर जाऊन मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. रामायणातला प्रसंग सांगतो. विठ्ठला 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 महाराज सीता माता पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या सवासामध्ये होत्या बरं का. बनात दंड करणात होत्या, राहायला नीट नव्हतं, झोपडीत राहत होत्या, खायला नीटही नव्हतं.
कंदमुळं खात होत्या. पण सीता माता प्रभू रामचंद्रांच्या सहवासामध्ये अयोध्यापेक्षाही 1000 पटीने सुखी होत्या बरं का. पण एके दिवशी चुकून सोन्यासारखं हरिण गेलं. मला सांगा, ते हरिण गेलेलं खरं सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? हा, ते हरिण जर सोन्याचं असलं असतं तर ते पळालं असतं का? आणि सोनं जर पळायला लागलं असतं तर गळ्यातल्या चैनी हातातल्या अंगठ्या थांबल्या असत्या का? सोनं कधी महाराज पळत नसतं. हरिण सोन्याचं नव्हतंच, सोन्यासारखं होतं. महाराज, आई साहेबांची नजर लचकली. प्रभू रामचंद्र परमात्म्याने आई साहेबांना भरपूर समजून सांगितलं, अगं सीते, ते हरिण सोन्याचं नाही, सोन्यासारखं आहे, तू सोड मग. पण सीता माता काय ऐकायला तयार नव्हत्या, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या हरणाविषयी काम निर्माण झाला होता. प्रभू म्हणाले, आता ही काय समजून काय ऐकत नाही. मग प्रभू म्हणाले, सीते, आता तुला सोनंच पाहिजे ना, थांब, तुला सोन्याच्या नगरीतच नेऊन ठेवतो. परमात्मानं लीला केली आणि 6 महिने सीतेला लंकेत राहावं लागलं. सीता माता बनात दंडकरणात प्रभू रामचंद्रांच्या सहवासामध्ये अयोध्यापेक्षाही 1000 पटीने सुखी होत्या बरं का. पण लंकेत जाऊन शोक करू लागल्या. अशोकाच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दुरी, येऊन गुंपे माझी दृष्टी केली चोरी. महाराज, सीता माते त्या याच्यामध्ये महाराज रावणाची बायको होती त्रिजटा. ती म्हणाली, सांगो त्रिजटे सखी ऐसी मात, दे लगने दिवे रघुनाथ. अगं ए त्रिजटे, सांग ना, मी अशी काही चूक केली, अपराध केला, मला आता काय पुन्हा रघुनाथ भेटतील? एवढं दुःख का, एवढं पतन का? त्याचं कारण परमात्मा जवळ असताना सीता मातेने सोन्यासारख्या हरणावर मोह धरला, तर सीता मातेला सुद्धा त्या परमात्म्यापासून 6 महिने दूर राहावं लागलं बरं का. सांगायचं तात्पर्य एवढंच, देवाला सोडून सुखी होण्यास तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तर त्याची निराशाच भेटणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, करीसी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. विठाला विठाला विठाला. संसारात बरं का, इकडे लक्ष द्या, संसारात माणसाची तृष्णा वाढतच जात असते. कितीही जरी मिळालं तरी अजून मिळावं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणा मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेतीला जीव माझा, माझे स्वैतने नदी कोणी, माझे स्वैतने नदी कोणी, माया विष्ठेला जीव माझा, माझे स्वैतने नदी कोणी, माझे स्वैतने नदी कोणी. हे सर्व सुखाचे आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनमुख एक यज्ञ नाही केला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेतीला जीव माझा, माया वेतीला जीव माझा, माया विषेला जीव माझा, माया विषेला जीव माझा. टाळ्या वाजवा एकदा. आता इथून पुढे नेम लागून घ्या, कारण की महाराज, कलाकाराचा सन्मान झालाच पाहिजे. आमचे गुरुवरे सांगायचे, एक भिकारी होता आणि तो मंदिराच्या बाहेर भीक मागायचा. त्या गावातला सावकार, कधीही न जाणारा सावकार मंदिरात, पण त्या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारचं म्हणून त्या शिवशंकराच्या दर्शनाला गेला बरं का. त्याने त्या शिवशंकराचं दर्शन केलं आणि बाहेर येत असताना त्याची नजर त्या भिकाऱ्यावर पडली. आणि पाहिलं, त्याची फाटके कपडे, मळकं शरीर, अक्षरशः त्याचं भीक मागायचं भांड होतं ना, ते सुद्धा फुटलेलं होतं.
त्याची ती वाईट परिस्थिती पाहून त्या सावकाराला त्या भिकाऱ्याची दया आली आणि सावकाराने त्याला 1 तुळं सोन्याचं नाणं दिलं. भिकाऱ्याने ते नाणं घेतलं. आपल्याकडून खर्च होऊ नये म्हणून त्या राज्यात एक पडका वाडा होता, त्या वाड्यात नेऊन ते नाणं पुरलं. पुढं महाराज त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. तुम्ही म्हणसान भिकाऱ्याचं लग्न झालंच कसं काय? मला सांगा, डॉक्टरची बायको कोण असती? मास्तरीची बायको कोण? तसंच भिकाऱ्याची बायको कोण? तो आपल्या बायकोला म्हणाला, अगं तू मला असा तसा भिकारी समजत असशील, पण मी असा तसा भिकारी नाही, मी स्टँडर्ड भिकारी आहे. ती म्हणाली, ते कसं काय? हा म्हणाला, अगं माझ्याकडे 1 तुळं सोन्याचं नाणं आहे. ती म्हणाली, आहे ते कुठं आहे? हा म्हणाला, मी एका पडक्या वाड्यात नेऊन ते पुरलं. पुढं महाराज गरीब असल्यामुळे लवकरच लेकरं बाळ झाली, पण दारिद्र्य मोठं वाईट, खायची प्यायची पंचायत होऊ लागली. त्याची बायको त्याला म्हणाली, अहो ते वाड्यातलं नाणं आता काय पुजायला ठेवलंय का? 2 दिवसापासून लेकरांच्या पोटात अन्नाचा कणही नाही, आणि ते वाड्यातलं नाणं आता काय मड्यावा नाही ठेवायचंय का? जा ते नाणं घेऊन या. महाराज उन्हाळ्यातले तर रखरखत ऊन, आणि त्या उन्हातच हा नाणं आणायला निघाला. पायात चप्पल नाही, काही नाही, तसाच निघाला. त्या रस्त्याने जाताना एका राजाचा महाल लागला महाराज त्याला. राजाने लांबूनच पाहिला, अरे एवढ्या कडक उन्हात बाहेर निघावं वाटत नाही, आणि हा मनुष्य बिना चपलीचा तसाच बाहेर निघालाय. राजाने त्याला जवळ बोलवलं, अरे इकडे ये. तो आला जवळ. राजा म्हणाला, का रे एवढ्या कडक उन्हात बिना चपलीचा तू असा चालला कुठं? भिकारी म्हणाला, राजेसाहेब अहो तुमच्यापासून काय लपवायचं, कारण राजा हा प्रजेचा देव असतो. अहो मला एका सावकारानं 1 तुळं सोन्याचं नाणं दिलतं, ती मी आणायला चाललोय. अरे पण एवढ्या उन्हात? अहो पर्यायच नाही. अरे तुझ्या पायात चप्पल पण नाही रे. अहो राजेसाहेब पर्यायच नाही. अहो त्या राजाला सुद्धा त्या भिकाऱ्याची दया आली. राजा म्हणाला, अरे थांब, ते 1 तोळ्यासाठी काय जातो, तुला 1000 सोन्याच्या मोहरा देतो. राजाने प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी याला 1000 सोन्याच्या मोहरा आणून द्या. प्रधानजी ताबडतोब गेले आणि त्याला 1000 सोन्याच्या मोहरा आणून. भिकाऱ्याने त्या मोहरा घेतल्या, मोजून पाहिल्या, तर ते 1000चे 1000 भरल्या. भिकारी ती चिंजावू लागला. राजाने त्याला पुन्हा थांबवला, अरे थांब, मला सांग, मी तुला 1000 सोन्याच्या मोहरा दिल्यात, पण तू याचं करशील काय? भिकारी म्हणाला, राजेसाहेब खरं खरं सांगू, मी याच्यातलं 1 नाणं घेईल, ते मोडील, त्याची नवीन चप्पल विकत घेईल, ती पायात घालीन आणि त्या पडक्या वाड्याकडे जाईन. राजा म्हणाला, अरे मी तुला 1000 सोन्याच्या मोहरा दिल्या, तरी पण तुझं अजून 1 नाण्यावरचं मन गेलं नाही. थांब, तुला मी अजून सोन्याच्या मोहरा देतो. राजाने पुन्हा प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी याला अजून 9000 सोन्याच्या मोहरा आणून द्या. आता झाले किती? का रे आता तू या 10,000 सोन्याच्या मोहरांचं करशील काय? भिकारी म्हणाला, राजेसाहेब अहो मी याच्यातलं 1 नाणं घेईल, ते मोडील, त्याची रिक्षा भाड्याने करीन, पण त्या पडक्या वाड्याकडे. राजा म्हणाला, अरे आता तर मी तुला 10,000 सोन्याच्या मोहरा दिल्या, तरी पण तुझं अजून 1 नाण्यावरचं मन गेलं नाही. थांब, आता तर मी तुला माझं अर्ध राज्यच बक्षीस देतो. राजाने पुन्हा प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी राज्याचा नकाशा आणा. नकाशा आणला, अथरला. राजाने बोट ठेवून सांगितलं, तुला राज्याचा हा भाग पाहिजे का हा भाग पाहिजे? भिकारी काय म्हणला असं? तो पडका वाड्या कोणत्या भागात येतो भाग आपल्याला? याला तर म्हणतात तृष्णा वाढविसी भोवस, कधी सुखासन पवसी. एवढं मिळालं तरी तोळाभर मिळावं असं वाटतं महाराज. संसार पण असाच आहे. विठाला विठाला विठाला. हे त्या साधकाला श्री तुकोबरायांच्या कीर्तनाला आल्याने कळालं. आणि तो साधक श्री तुकोबरायांना म्हणाला, महाराज माझं आत्तापर्यंतचं आयुष्य वाया गेलं, पण इथून पुढच्या आयुष्यात तरी मला देव भेटला पाहिजे. तुकोबरायांनी त्याची तळमळ ओळखली, त्याचा अधिकार पाहिला. तुकोबरायांनी त्याला अवघड असलेलं ज्ञान नाही सांगितलं, अवघड असलेले योग नाही सांगितले, अवघड असलेली उपासनाही नाही सांगितली. त्याला सांगितली ती सोपी असणारी भक्ती. तुकोबराय म्हणाले, तुला राहिलेल्या आयुष्यात देव पाहिजे ना? हो तुकोबराय, कशाने भेटेल? मी सांगेल तो उपाय कर. अभंगाच्या प्रथम गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत.
महाराज खरं तर आपले महाराज अवस्थेला धरून गातात बरं का. कारण की व्यवस्थेला धरून जर गायलं तर राग त्याला स्वर पाहावं लागतं, पण अंतकरणातून गातात महाराज. त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुकोबाराय महाराज पहिल्या चरणात म्हणले, काय म्हणाले? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. चित्त शुद्ध करून भावनेने गीत गा. पहिल्या चरणात 3 मुद्दे आहेत बरं का. पहिला मुद्दा गीत गायचं कसं गायचं, दुसरा मुद्दा भावनेने गायचं आणि कधी गायचं, तिसरा मुद्दा चित्त शुद्ध करून गायचं. तुम्ही माणसां गीतच का गायचं? तर मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर आपलंसं करायचं असेल तर आपण काय करतो? त्या व्यक्तीला जे आवडतं ते आपण करतो, बरोबर ना? ती व्यक्ती लगेच आपलीशी. समजा नोकराला वाटत असेल मालकाने आपल्यावर प्रेम करावं, तर नोकराने कसं वागलं पाहिजे? उसाला 12 देऊन जाऊन आणि स्टँडवर जाऊन गप्पा हाणल्या पाहिजे, आहे का नाही? मग कसं वागलं पाहिजे? विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. महाराज पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. महाराज या जगात तर नाते सगळेच करतात हो, पण नात्यापेक्षाही जास्त विश्वासाला किंमत असते बरं का. जसं मालकाने नोकराचं ऐकावं, तसं ज्या पत्नीला वाटतं पत्नी आपल्यावर प्रेम करावं, तर तिने कसं वागलं पाहिजे? बाजारात जाऊन 2-4 जणांना शिव्या दिल्या पाहिजे, कसं वागलं पाहिजे? साधा व्यवहार सांगतो. पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आपल्या पतीला आवडेल असं वागावं, तसं ज्या भक्ताला वाटतं देव आपलासा व्हावा तर त्याने कसं वागलं पाहिजे? देवाला आवडेल तसं वागलं पाहिजे. आपल्या पांडुरंगाला काय आवडतं? पूज्य डोंगरीजी महाराज सांगायचे, द्वारका में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है, वृंदावन में जो ठाकुर जी है वो उत्सव प्रिय है, जगन्नाथपुर में जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है, लेकिन हमारे पंढरी में जो ठाकुर जी है ना वो भजन प्रिय है, वो भजन प्रिय है. आपल्या पांडुरंगाला काय आवडतं? भजन आवडतं. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. या सगळ्या कोणाला आवडणाऱ्या गोष्टी आहे? देवाला. पण महाराज आपण सध्या देवाचा विचार करत, आपण आपल्याच आवडीचा विचार करतो, बरोबर ना? अहो नारद मुनींनी भगवान परमात्म्याला एक दिवस असा प्रश्न केला, भगवंता तुझे भक्त गातात तेव्हा तुम्ही कुठे असता? तेव्हा भगवान म्हणाले, ना हम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. अरे नारदा, माझे भक्त जिथे गातात ना तिथे मी उभा असतो. गोपिकांना भगवान परमात्मा कधी भेटला हो? गोपिकांना शोधू लागल्या, भेटला नाही. प्रपंचातही शोधला, भेटला नाही. मग महाराज त्यांनी भक्तीचा आश्रय घेतला, तर त्यांना कुणीतरी सांगितलं त्याला प्रेमानं गावं लागेल तेव्हा तो प्रगट होईल. त्या प्रेमानं गायला तेव्हा तो प्रगट झाला बरं का. गायल्याने देव भेटतो म्हणून गावं लागेल. पण गाणं म्हणजे नेमकं काय? उत्कटतेने अंतकरणातील भावना व्यक्त करणं म्हणजे गाणं. अर्थात उत्कटतेने देवाला आळवून म्हणजे गाणं. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. एक दिवस महाराज मीराबाई आपल्या महलामध्ये गायन चालू होतं. रस्त्याने तानसेनजी जात होते. त्यांनी ऐकलं एवढा गोड आवाज कोणाचा आहे. आज जाऊन पाहिलं ते मीराबाई गात होत्या. बाजूला बसले आणि अर्धा पाऊण तास गाणं ऐकू लागले. खरं म्हणायचं तर महाराज मीराबाई अवस्थेला धरून गात होत्या.
महाराज गायन संपलं. मीराबाईंनी डोळे उघडून पाहिलं तर तानसेनजी बसलेले. विचारलं तानसेनजी तुम्ही कधी आलात? तेव्हा तानसेनजी म्हणाले, मीराबाई तुम्ही जेव्हा माल कंसायची भैरवी गात होते ना तेव्हाच आलो. मीराबाई म्हणाल्या, तानसेनजी म्हणाले मीराबाईला, आपके गायन में तो बहुत मिठास है, लेकिन मेरी आपसे एक सलाह है, आप जरा राग से गाते चलो. मीराबाई हंसले आणि म्हणाला, मैंने भी आपके बारे में बहुत सुना है. आप जब पट्टदीप गाते हो तो दिन में भी दिए जलते हैं. आप जब मेघ मल्हार गाते हो धूप में भी बारिश होती है. आप जब दरबारी में गाते हो तो दिन में भी धूप मिलती है. आप गाते तो बहुत अच्छे हो, लेकिन मेरी भी आपसे एक सलाह है, आप जरा भाव से गाते चलो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महाराज भावनेने जर गीत गायलं नाही ना तर त्याला कवडीची ही किंमत राहत नाही. तानसेनजीचे गुरु हरिदासजी शास्त्री होते. कोण? हरिदासजी शास्त्री. ते वृंदावनमध्ये राहायचे बरं का. त्यांच्या गायनामध्ये एवढी ताकद होती, त्यांनी जर केदार राग गायला तर साक्षात तो देव थई थई नाचायचा एवढा त्यांचा अधिकार होता. एक दिवस तानसेनजी आपल्या गुरूंना भेटायला गेले. गुरुजींना समजलं तानसेन आलेत. विचारलं, कब आया तन्हा? अभी आया गुरुजी. तुम्हारा रियाज कैसा चल रहा है? अच्छा चल रहा है गुरुजी. जरा गा कर तो बताओ आपके सामने. अरे गा थोडस. तानसेनने महाराज तानपुरा घेतला. एखादा पद गायला असेल, एखादी ठोंबरी गायली असेल किंवा एखादा ख्याल गायला असेल, चांगला अर्धा पाऊण तास राग आळवला. गायन संपलं. हरिदासजींनी तानसेनला द्यायला एक भेटवस्तू आणली. ती म्हणजे ताडभर सोन्याच्या मोहरा, पण त्याच्यावर एक कपडा झाकलेला होता. द्यायला लागले तर तानसेनजी म्हणाले, गुरुजी मी तुमच्याकडून शिकलो आणि मी ही भेटवस्तू तुमच्याकडून कशी घेऊ शकतो? तेव्हा हरिदासजी म्हणाले, मी तुला आता शिष्य म्हणून देत नाही, मी तुला आता कलाकार म्हणून देतोय. कलाकाराचा सन्मान झाला पाहिजे म्हणून देतोय. तानसेनने महाराज ती भेटवस्तू घेतली. आपल्या गुरुजींनी आपल्याला काय दिलं म्हणून कपडा बाजूला करून पाहिला तर ताडभर सोन्याच्या मोहरा होत्या, पण त्याच्यावर एक फुटकी कवडी होती. तानसेन म्हणाला, आता ही काय भानगड? तो आपल्या गुरुजींका गेला आणि विचारलं, गुरुजी अहो या ताडभर सोन्याच्या मोहरा पण त्याच्यावर एक फुटकी कवडी का? हरिदासजींनी खूप गोड उत्तर दिलं. हरिदासजी म्हणाले, तानसेन तू गातोस तर फार सुंदर, त्याची किंमत म्हणून ह्या ताडभर सोन्याच्या मोहरा, पण तू त्या देवा करता न गाता त्या बादशहा करता गातो, त्याची किंमत म्हणून फुटकी कवडी. तू ज्या अर्थी बादशहा करता गातो ना त्या अर्थी तुझं चित्त शुद्ध नाही. तू जेव्हा देवा करता गाशील तेव्हा तुझं चित्त शुद्ध होईल. शुद्ध करून या चित्त. तुकोबरायांनी महाराज हा एक उपाय सांगितला. अजून एक उपाय सांगितला, तो अभंगाच्या तिसऱ्या अनेकांचे कानी. अनेकाचे कानी, 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 गुण दोष मनाना, गुण दोष मनाना ये, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव, तुझ भावा आहे देव, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव. तुकोबराय म्हणतात, अनेकांचे कानी, गुण दोष मनानानी, तुझ वावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तुकोबराय म्हणतात,
दुसऱ्याच्या गुणदोषाचं वर्णन करायचं नाही, कारण दुसऱ्याच्या गुणदोषाचं वर्णन केलं तर पाप वाढतं, आणि देव भेटावा असं वाटत असेल तर पाप नसावं, कारण पापी व्यक्तीजवळ परमात्मा कधीच जाऊ शकत नाही. निंदा केली की पाप वाढतं. ज्ञानोबराय म्हणतात, आशा जैसी दुःखाते व्याली निंदा धुरिते, हे असो जैसे दैत्यात दुर्भगत्व. दुःखाला जन्म देणारी आशा असते आणि पापाला जन्म देणारी निंदा असते. तुकोबराय म्हणतात, येती निंदकापाशी आशेष पापे, किंवा संत कबीरजी महाराज म्हणतात, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीरजी की, साचा झूठा दोनों भाई, खुदा ने बनवाया, भगत की निंदा भगत करे सो, होई नरक में गया. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीरजी की. निंदक पुरुषाजवळ जगातील सगळीच्या सगळी पाप जात असतात बर का. विठाला 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 म्हणून आपल्याकडून कोणाची निंदा घडू नाही. आता याच्या उलट बोलतो, निंदा तर नकोच नको महाराज, परंतु एखाद्याची स्तुती सुद्धा. कारण आपण जर एखाद्याची स्तुती केली तर कळत न कळत अनेकांची निंदा होऊ शकते. एका म्हणता भले अनेका सहची निंदिले, काही न करता सायास सहज घडले ते दोष. एकाला चांगलं म्हटलं तर काही कष्ट न करता आपोआप महाराज निंदा होते बरं का. आता बघा, 5-6 जण बसलेले असावीत आणि आपण एकाकडेच बोट करून म्हणालो, आमच्या गावात फक्त एवढाच माणूस. मला सांगा, बाकीचे काय जनावर आहेत का होते का नाही सहज निंदा 4-5 जणांची. आता 7-8 भजनी मंडळ बसलेले असावेत आणि आपण एकालाच आपल्या गावच्या सप्ताहाची पत्रिका जर दिली तर बाकीची किती नाराज होती. एकाच्या स्तुतीत जर अनेकांची निंदा होत असेल तर अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. म्हणून आपल्याकडून कोणाची निंदा घडू नये. विठाला 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 महाराज हस्तिनापूरची सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये अफाट समुदाय होतं. श्रेष्ठांनी दुर्योधनाकडे पाहिलं आणि विचारलं, सांग तुझ्या नजरेत या ठिकाणी कोण सज्जन आहे. धर्मराजाला पाहिलं आणि विचारलं, सांग तुझ्या नजरेत या ठिकाणी कोण दुर्जन आहे. दुर्योधनाने सांगितलं, माझ्या दृष्टीने या ठिकाणी एकही सज्जन नाही. आणि धर्मराजाने सांगितलं, माझ्या दृष्टीने या ठिकाणी एकही दुर्जन दिसला नाही. म्हणजे दुर्योधनाला तेथे एकही सज्जन दिसला नाही आणि धर्मराजाला तेथे एकही दुर्जन दिसला नाही. मला सांगा, त्या सभेत काय सज्जन दुर्जन नव्हतेच का हो? ती सभा काय सज्जना दुर्जनाच उरत होती का? नाही. परंतु आपल्यात जर गुणदोष असेल तर जगात गुणदोष दिसेल. आपल्यात जर गुणदोष नसेल ना तर जग आपल्याला स्वच्छ पाण्यासारखं निखळ दिसेल. कधी कधी आपण म्हणतो जग फार बिघडले आहे का नाही, म्हणतो का नाही, पण आपण चांगले आहोत का याचा कधी आपण विचार करायला तयार होत. आपण दुसऱ्याला दोष देऊन लगेच मोकळ होतो आहे का नाही. महाराज, मी वृंदावनला भागवतचं अध्ययन करण्याकरता गेलो होतो बरं का महाराज. वडील मला न्यायला आले वृंदावनमध्ये. आता काय तिकडचं लुंगीच असते तिथे, धोत्राला काय तिथे हेच करत नाही, फक्त लुंगी घाला. अध्ययन वगैरे केलं, शिक्षण झालं माझं आणि वडिलांसोबत यायला निघालो. नेमकं रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो पण ती ट्रेनच चुकली आमची. आता काय करावा म्हणून आम्ही लोकलनी बसलो. लोकलमध्ये महाराज माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रवास होता. एवढी भयंकर गर्दी महाराज, त्याच्यामध्ये हालता नव्हतेच जागेवरून महाराज, एवढी गर्दी होती. पण तरी पण महाराज पांडुरंगाच्या कृपेने, भगवान परमात्म्याच्या कृपेने तिथं ओळख निघाली एका सोबत. थोडीशी दोन्हीत मला जागा भेटली. आता मी आहेच केवढा, अशी एवढीशी जागा भेटली आहे का नाही. एवढ्या जागेत बसलो. आता बसलो रात्र कशी तरी काढली. दिवस उगावला. मी घातली होती बंडी. दिवस उगावला, भूक लई लागली, खायला काय दिलं नव्हतं. आता काय करावा म्हणून त्या स्टेशनवरून एक काकड्यावाली बाई आली. काकड्या आमच्या मागच्याच डब्यात होती. तिचा आवाज मला ऐकू आला. म्हणलं आता पप्पा वर बसले, त्याला काय हालता येईना, पैसे मागावा कसं. आता मग मी बंडीमध्ये हात घातला तर त्याच्यामध्ये 5 रुपयाची नोट होती. पण ती नोट 10 वेळा धुतली होती त्या बंडीमध्ये. लक्षच गेलं नाही, ती फाटलेली बिटलेली होती. आता म्हणलं काढली नोट,
भूक तर लागलीत, करायचं काय? ती बाई जवळ आली, त्या मावशीला जवळ बोलवलं, विचारलं, मावशी काकड्या कशा दिल्या हो? ती म्हणाली, महाराज 10च्या 3. लय मोठ्या नव्हत्या, एवढ्या एवढ्या शासा होत्या, 10च्या 3. मी म्हणालो, मावशी 5 रुपये द्या ना, 5च्या 4 द्या. म्हणाल, नाही नाही 10च्या 3. मग तिने बरं दिल्या, कशा तरी मागितल्या आणि दिल्या. नोट अशी घेतली, बघितली उलटी पालटी करून, तरी दिल्या. मला आश्चर्य वाटलं ना, म्हणलं बघा एवढी फाटलेली नोट पण त्या बाईने घेतलीच कशी काय? ती बाई उतरली परत स्टेशनला. मला लय आनंद झाला, कधी पण न चालणार नोट त्या बाई कपाळाली. म्हणलं जाऊ दे मोरू देवा, पहिलं भूक लागलीत खाऊन घेऊ दे. ती एक महाराज टेस्ट घेण्याकरता एक काकडी ती खाऊन बघितली. ती काकडी महाराज मला इतकी कडू लागली, इतकी कडू लागली, असं वाटलं त्या बाईनं मला कारलं तर नाही दिलं, इतकी कडू लागली. आता काय करावा विचार केला, निघू शकते एखादी म्हणून दुसरी घेतली. ती तर काकडीची थोरली बहीणच निघाली. तिसरी घेतली, ती सुद्धा एकदम कडू. त्या 3ही काकड्या काय खाऊच वाटत. शेवटी मी ते 3ही काकड्या फेकून दिल्या आणि विचार करू लागलो, बाईनं मला फसवलं गड्या. मला सांगा, बाईनं मला फसवलं का मी बाई लावू? तिला जर मी आधीच 5 रुपयाची चांगली नोट दिली असती तर तिने सुद्धा महाराज मला चांगल्या काकड्या दिल्या. तिला दोषाने उपयोग आहे का? दोष तिच्यात आहे का माझ्यात आहे? दोष महाराज जगात नाही, दोष आपल्यातच आहे. आपल्यातले गुणदोष काढून टाकणे हा उपाय आहे. आणि एकदा की आपल्यातले गुणदोष निघाले की राहिलेली स्थिती म्हणजे परमात्मा तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ पाव. तुम्हाला देव पाहिजे ना, हा एक उपाय करा. अजून एक उपाय सांगतो, तो अभंगाच्या 4थ्या चरणात. मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, हे मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, हे मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, करी सनाच्या चरणा, तुझा व्हावा हे देव, तुझा व्हावा हे देव, करी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा, तुझा व्हावा हे देव, तुझा व्हावा हे देव, हे मस्तक ठेंगणा, करी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा, मस्तक ठेंगणा, करी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा, करी संताच्या मस्तक ठेंगणा, करी संतांच्या चरणा, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ पाव. तुकोबराय म्हणतात, तुला देव पाहिजे ना, मग संतांच्या चरणावर डोकं ठेव, शरण जा, न तर मस्तक हो. कारण संत चरणी माथा ठेविजे सद्भावे, ते नेबेते देवे आप्याप. किंवा हरी प्राप्तीसी उपाव, धरावे संताचे ते पाय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानम तत्वदर्शन. संतांचे पाय धरा, देव आपोआप भेटतो. महाराज रामप्रभूंचं सेतूचं काम चालू होतं बरं का. सेतूचं काम सुरू होतं. सुरू असताना तिथे एक खारुताई होती. खारुताई कळती ना तुम्हाला? इकडे लक्ष द्या. 5-7 फुटाची असते, एवढी अशी. मग ही अशी छोटीशी असते. तिला आपण काय म्हणतो? खारुताई म्हणतो. हिंदू धर्मातील निसर्गातील घटकांशी महाराज काही ना काही आपलं नातं जोडलेलं आहे बघा. खारीला आपण काय म्हणतो? ताई म्हणतो. चंद्राला आपण काय म्हणतो? मामा. मांजरीला आपण काय म्हणतो?
मला असा प्रश्न पडलाय, मांजरीला आपण मावशी म्हणतो पण बोक्याला का काका म्हणत नाही? बोक्याला काका म्हणा पण काकाला बोक्या म्हणू. ती खारुताई काय करायची, तिच्या हातात बसून एवढा छोटासा खडा घ्यायची बरं का, आणि ती पाण्यात टाकायची. प्रभू रामचंद्र परमात्म्याने पाहिलं एवढा छोटासा जीव आहे पण किती प्रेम करतो माझ्यावर. प्रभू रामचंद्र परमात्मा कामात व्यस्त झाले आणि इकडे तिकडे पाहणी करत असताना खारुताई जोरात चिरकली, आरडली. आता खारुताई का रडली म्हणून पाहिलं तर खारुताई बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. प्रभू रामचंद्र परमात्म्याने तिला उचलून जवळ घेतलं, उठवण्याचा जागवण्याचा प्रयत्नही केला पण खारुताई काय उठानाच. तिच्या तोंडावर थोडंसं पाणी शिंपडलं तेव्हा ती थोडीशी शुद्धी आली. मग प्रभू म्हणाले, खारुताई सांग तुझी अशी अवस्था कोणी केली? खारुताई म्हणाली, प्रभू मी जेव्हा कामात मग्न होते ना तेव्हा माझ्या शेपटीवर येऊन कुणीतरी पाय दिला. प्रभू म्हणाले, सांग कुणी दिला? तर महाराज कुणीतरी सांगितलं, मारुतीरायांनी दिला. प्रभू म्हणाले, हा तर आपल्याच गटातला निघाला. आपल्या गटातला जरी असला त्याच्या जागी तिथे लक्ष्मणाचा जरी पाय पडला असता किंवा माझा जरी पाय पडला असता तरी चुकीला माफी. सांग खारुताई मी काय शिक्षा करू त्याला? खारुताई म्हणाली, प्रभू तुम्ही त्याला शिक्षा करू नका, त्याचा तुम्ही सत्कार करा. प्रभू म्हणाले, खारुताई तू नीट शुद्धी आलीस का? तुझ्याकडे जर मी वेळेवर लक्ष दिलं नसतं तर तुझ्या नावापुढे कैलासवासी नाव लिहावं लागलं असतं. खारुताई म्हणाली, प्रभू हे जरी खरं असलं असतं तरी तुम्ही त्याला शिक्षा करू नका, त्याचा तुम्ही सत्कार करा. का? त्याने माझ्या शेपटीवर पाय दिला म्हणून तर तुम्ही मला जवळ उचलून घेतलं. या क्षणाला मला तुमचा सहवास लाभला मिळाला तो फक्त हनुमंतरायांमुळेच. हनुमंताचे पाय म्हणून मला तुमचा सहवास लाभला. ते पाय देवाला जोडतात म्हणून मस्तक ठिंगणा करी संताच्या चरणा. विठाला 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 महाराज एक उत्तानपाद नावाचा राजा होता बर का. राजाकडे भरपूर धन, भरपूर संपत्ती, भरपूर सर्व काही होतं, परंतु राजाला काय मूलबाळ नव्हतं. राजाने भरपूर उपाय केले मूलबाळ होण्याकरता पण राजाला काय मूलबाळ झालं. त्याच्या बायकोचं नाव होतं सुनीती. काय होतं? सुनीती. भरपूर उपाय केले पण काय मूलबाळ झालं. मग त्यांनी ठरवलं की बाबा आपण आता दुसरं लग्न करायचं. म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. त्याच्या दुसऱ्या बायकोचं नाव होतं सुरुची. काय होतं? सुरुची. सगळा संसार महाराज आनंदाने सुरू झाला पण काही दिवस गेल्यानंतर भांड्याला भांडं लागलं, भांडणं व्हायला सुरुवात झाली. परंतु राजा पहिल्या बायको प्रेम न करता दुसऱ्या बायकोवर खूप प्रेम करत होता. म्हणून ती सुरुची तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो त्या सुनीतीला तुम्ही महलाच्या बाहेर काढा, तिला राज्यात पण नका राहून देऊ, तिला राज्याच्या बाहेर राहू द्या. म्हणून महाराज राजाने त्याच्या दुसऱ्या बायकोचं ऐकून सुनीतीला महलाच्या बाहेर काढलं आणि ती सुनीती महलाच्या बाहेर जाऊन एक कुटिया करून दासीसारखं आपलं जीवन यापन करू लागले. काही दिवस गेले. काही दिवस गेल्यानंतर सुरुचीला दिवस गेले. राजाला ही बातमी कळाली तर राजा आनंदाने उड्या मारू लागला. संपूर्ण राज्यात आनंद झाला, उत्सव झाला, खूप मोठा उत्सव झाला. मग आता करायचं काय? पण नियतीने अशी बाजी मारली, भगवंताची अशी कृपा झाली की जी सुनीती होती तिला ही दिवस, दोघींनाही दिवस गेले महाराज. 9 महिन्यानंतर दोघींनाही मूलबाळ झालं. विशेष म्हणजे दोघींनाही मुलंच झाली. राजाच्या पहिल्या बायकोच्या मुलाचं नाव होतं ध्रुव, दुसऱ्या बायकोच्या मुलाचं नाव होतं उत्तम. राजाचं नाव काय? उत्तमपाद. राजा दुसऱ्या बायकोवर खूप प्रेम करत होता सुरुचीवर, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं उत्तम. ती लेकरं मोठी झाली, 4-4, 5-5 वर्षाची झाली आणि लेकरं घराबाहेर जाऊन मित्रांसोबत खेळू लागली. खेळत खेळत असताना त्या ध्रुवाला कळालं, अरे त्याचे मित्र त्याला म्हणाले, अरे इथल्या राज्याचा जो राजा आहे तोच तुझा बाप आहे रे. ही बातमी कळताच ध्रुव कसलाही विचार न करता आपल्या वडिलांचं दर्शन घेण्याकरता त्या महलात गेला. वडिलांचं दर्शन घेतलं. त्यांनी पाहिलं वडिलांच्या मांडीवरती माझा छोटा भाऊ उत्तम बसलेला आहे आणि वडील त्याचा लाड करत आहे. त्यालाही वाटलं मीही वडिलांच्या मांडीवर बसल आणि वडील माझा लाड करतील, म्हणून ते वडिलांच्या मांडीवर बसायला गेलं.
तर महाराज तिकडून त्या सुरुचीने पाहिलं, राग आला, पळत 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 आली आणि त्या ध्रुवाला उचलून खाली आपटलं. ध्रुव बाळ महाराज रडू लागलं, खूप रडालं. सुरुची म्हणाली, तुला यांच्या मांडीवर बसायचा अधिकार अजिबात नाही, कारण तू यांच्या नावडत्या बायकोचा मुलगा आहेस. आता त्या 5 वर्षाच्या लेकराला काय कळते, आवडतं ना आवडतं ते अजून बाळ रडायला लागलं. ती म्हणाली, तुला जर यांच्या मांडीवर बसायचं असेल तर जा वनात, भजन कर, तपश्चर्या कर, आणि जेव्हा तुला देव प्राप्त होईल ना तर त्या देवाला एकच वरदान माग, मी की पुढच्या जन्मात सुरुची आईच्या पोटाला जन्माला यावं. म्हणजे ही सुरुची आई देवापेक्षाही श्रेष्ठ तिला मानायला लागली. त्या ध्रुव बाळ महाराज रडत आपल्या सुनीती आईक गेलं. सुनीती आईने लांबूनच पाहिलं, माझं बाळ रडत आहे. जवळ घेतलं आणि कवटाळून मिठी मारली. विचारलं, बाळा काय झालं तुला, तू का रडत आहेस, तुला कोण काय बोललंस का, सांग ना बाळा, तू का रडतोय, तुला कोणी मारलं का, अरे सांग बाळा. परंतु ध्रुव बाळाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, कारण ते ध्रुव बाळ रडतच एवढं होतं महाराज. काही वेळ गेल्यानंतर त्या महलामधले काही शिपाई आले आणि शिपायांनी झालेली सर्व घटना सुनीती आईला सांगितली. सुनीती आईचं अंतकरण भरून आलं, परंतु सुनीती आईच्या डोळ्यात एकही पाण्याचा थेंब आला नाही. सुनीती आईने विचार केला, मी जर रडले तर माझ्या 5 वर्षाच्या लेकराला कोण समजून सांगणार, त्याला कोण शांत करणार. म्हणून सुनीती आई काय रडली नाही. तिने त्या 5 वर्षाच्या लेकराला ध्रुवाला मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा ए बाळा, अरे जी गोष्ट मी तुला आत्तापर्यंत सांगू शकले नाही ती गोष्ट तुला तुझ्या सुरुची आईने सांगितली बाळा. अरे बाळा, तू देवाचं भजन नक्की कर रे, नक्की कर, पण तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायच्या इच्छेने नाही तर त्या भगवंताच्या मांडीवर बसायच्या इच्छेने तू भजन कर. त्या मांडीवर आतापर्यंत तुझे वडीलही बसले नाही, तुझे आजोबाही बसले नाही, तुझे पंजोबाही बसले नाही, त्या मांडीवर बसायच्या इच्छेने तू भजन कर. त्या 5 वर्षाच्या लेकराला महाराज त्या आईने स्वतःच्या अंतकरणावर दगड ठेवून भजन करण्याकरता वनात पाठवलं. ते वनात भजन करण्याकरता निघालं. महाराज तुम्हाला एक सांगतो, देवासाठी 1 पाऊल टाका, देव तुमच्यासाठी 100 पाऊल टाकल्याशिवाय महाराज राहणार नाही बरं का. प्रयत्न करा, फक्त धाडस पाहिजे, धाडस. अंतकरणातून शुद्ध भावाने देवासाठी 1 पाऊल टाका. महाराज आपल्याला नाही पण त्या जगाच्या बापाला आठवलं, बाबा माझा भक्त निघालाय माझ्यासाठी आराधना करण्याकरता. म्हणून त्या जगाच्या बापाने नारदजींना तिथे पाठवलं. नारदजी तिथे गेले आणि ते ध्रुवबाळ चलत चलत वनामध्ये चाललं होतं. नारदजींनी त्याला आवाज दिला, अरे थांब, कुठे चालला, कोण आहेस तू. मग त्या ध्रुवनी नारदजी म्हणाले, कोण आहे रे तू, हे बाळा सांग की कोण आहे तू. हा बाळ शब्द ऐकताच ध्रुव बाळाच्या डोळ्यातून चर्रदिशी पाणी आलं, कारण ध्रुव बाळाने विचार केला, एवढ्या लाडाने तर माझी आईच मला बाळ म्हणते. महाराज खरं म्हणायचं झालं तर संत हे आईच असतात, आणि एकदा की आई नावाची संत मिळाले ना तर परमात्मा नावाचा बाप मिळायला वेळ लागत नाही महाराज, बरं का, वेळ लागत नाही. मग त्या ध्रुवने झालेली सर्व घटना नारदजींना सांगितली. नारदजींनी ऐकली आणि हसले. नारदजी म्हणाले, अरे बाळा फक्त एवढीशीच गोष्ट, यासाठी तू चालला वनात भजन करण्याकरता. अरे चल, मी तुझ्या वडिलांकडे येतो, तुझ्या वडिलांना समजून सांगतो, तेही तुला उत्तम सारखं प्रेम करतील, चल बाळा. ध्रुव बाळ महाराज ऐकायलाच तयार नव्हतं. नारदजी रागावले, अरे बाळा चल, त्या वनात नको जाऊ, तिथे वाघ आहेत, प्राणी आहेत, सिंह आहेत, तुला खातील, चल तू घरी. पण ध्रुव बाळ ऐकलंच नाही. शेवटी नारदजी म्हणाले, बाळा चल, तुझ्या वडिलांकडे येतो आणि तुला संपूर्ण राज्य द्यायला होतो. ध्रुव बाळांनी त्या क्षणी विचार केला, आता तर फक्त मी भगवंताचं भजन करायच्या इच्छेने निघालोय, तर मला मार्गातच म्हणजे रस्त्यातच सर्व काही मिळायला लागले, आणि एकदा की मला परमात्मा मिळाला तर काय नाही मिळणार. ध्रुव बाळ म्हणाला, नारदजी काहीही झालं तरी चालेल, पण मला वनातच जायचं. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. नारदजी प्रसन्न झाले. नारदजी म्हणाले, ध्रुव बाळाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितले, हे बघ बाळा, तिथे मधुबन आहे, त्या वनात जा, तिथे भगवंताचा निरंतर वास असतो. तिथे वनात गेल्यानंतर
मंत्र म्हण. ओम नमो भगवते वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नारदजींनी महाराज मंत्र दिला. माझा सांगण्याचा दृष्टांत मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला. त्या ध्रुव बाळांनी फक्त नारदजींच्या चरणावरती विश्वास ठेवला. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. त्याला माहिती होतं तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठाला 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 महाराज तुकोबारांनी हा एक उपाय सांगितला. अजून एक उपाय सांगितला तो अभंगाच्या 5व्या चरणात. विचिते वाचन विचिते वाचन विचिते वाचन विचिते वाचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन विचिते वाचन विचिते वाचन विचिते वाचन विचिते वाचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन जेने राये समाधान जेने राये समाधान जेने राये समाधान जेने राये समाधान तुझ भावाय देव तुझ भावाय देव तुझ भावाय देव तुझ भावाय देव तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. मी तुम्हाला एकदाच सांगितलं, प्रमाण झाल्यावरती टाळ्या वाजवा. अतिशय गुणीजन श्रोता मंडळी, विठाला 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 विठोबार खुमाई 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 खुमार
मला या ठिकाणी आज म्हणजे खूप खूप चांगले श्रोता म्हणजे महाराज 8वी पर्यंत मी ज्या शाळेत शिकलो होते ते शिक्षक लोक मला दिसायला लागले आहेत. मागं विज्ञानच्या मॅडम बसलेल्या आहेत. म्हणजे दिसतंय मला इतका आनंद होतोय ना. आज वाटलं नव्हतं की करण एवढ्या सगळ्या श्रोत्या मंडळींच्या पुढं. खूप आनंद झाला. आणि खरं म्हणायचं झालं तर माझं नानांकडेही लक्ष गेलं नव्हतं. येताना दिसले होते पण कुठं बसले ते काय समजत. नानांचा स्वभाव आहे महाराज. सकाळी एकादशीच्या दिवशी मी त्यांना बघितलेले. मी काही मोठेपणा सांगत नाही पण मी बघितलेले माझ्या डोळ्यांनी. सकाळी एकादशीच्या दिवशी ती दोघं नवरा बायको त्या माऊलींकडे महाराज चालत जायचे. अहो त्या माणसाला काय कमी सांगा बरं. धन आहे वगैरे सगळं काही आहे पण तो माणूस माऊलींकडे का चालत जातो महाराज. भाव काय महाराज. त्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकली. एक गोष्ट मी ती म्हणजे माझ्या जीवनात मी कधीच विसरू शकत नाही. ती गोष्ट मी शिकली. कधी कधी एखादच झाली ना महाराज खिचडी खायला लागलो भगर खायला लागलो ना तर मला त्यांची आठवण येते. मी वडिलांना म्हणतो पप्पा असं असं होतं बरं का. हा म्हणायचे बरोबर आहे बाळा. महाराज एवढा मोठा त्याग ते पण चालत. आळंदी सोपं नाही महाराज. विठाला 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 तुकोबराय म्हणतात वेची ते वचन जेने राहे समाधान तुझ वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बोलताना असं बोला तुमच्या बोलण्याने जग सुखी झालं पाहिजे. लोकांना समाधान वाटेल असं बोला. आपले शब्द कसे असावेत. ज्ञानोबराय म्हणतात साचा आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं बोलावं पण मवाळ बोलावं. थोडक्यात बोलावं पण रसाळ बोलावं. आपले शब्द अमृताचे कल्लोळ वाटावे. अजून कसं बोलावं. पुढा स्नेह पाजरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी अवसरे कृपादी. बोलताना प्रेम पुढं कृपा पुढं आणि शब्द अक्षर मागून. मला सांगा तुमच्याकडे पिंजऱ्यात पोपट ठेवत्यात का कावळा ठेवतात. हा पिंजऱ्यात पोपट ठेवतात का गाढव ठेवतात. बरं जास्त काम कोण करतं. हा आणि पिंजऱ्यात ठेवतात कोणला. हे असं उलट का. तुम्हाला कावळा माहिती आहे कावळा. हा कावळा कसा असतो. कसा काळा असतो ना. आमच्याकडे पांढरी फिरतात म्हणून विचारलं. तुम्हाला कोकिळा माहिती का. कोकिळा कोकिळा ही कशी असते. कावळा ही काळा कोकिळा ही. कावळा ही पक्षी कोकिळा ही. बरं तुम्हाला कावळा आवडतो का कोकिळा आवडती. हा बरं त्या कावळ्याने का तुमचा बाण कोरला आणि कोकिळ्याने का तुम्हाला 5-10 रुपये दिले. काही नाही दिलं महाराज. कवा किसका धन हरे कोयल किसको देत मिठी बानी बोल कर जगा अपना कर देख. कोकिळा महाराज एवढं गोड बोलते आपल्या वाणीत सगळं जग आपलंसं करून घेते. म्हणून माणसाने गोड बोलत जावं. पण काही माणसांना महाराज गोड बोलता येतच नाही. एका वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांनी त्याच्या पेपरमध्ये लिहिलं या ग्रामपंचायतीचे अर्धे सदस्य मूर्ख आहेत अशी हेडलाईन लिहिली. त्या सदस्यांनी ती बातमी वाचली आणि त्याच्या ऑफिसवर काय केलं मोर्चा काढला आणि म्हणाले का रे आम्हाला मूर्ख म्हणतोस. आम्ही जरी मूर्ख असलो तरी पेपरला द्यायची काय गरज होती. तुला मूर्ख म्हणायचं होतं ना तो आमच्या तोंडावर म्हणायचं मूर्ख. असं जग जाहीर कुठं करत असतात का. फोडा रे याचं कार्यालय. संपादकांनी महाराज घाबरला आणि त्यांची माफी मागू लागला. सदस्य म्हणाले तू आम्हाला पेपरमध्ये मूर्ख म्हणाला ना आमची माफी सुद्धा पेपरमध्येच मागायची. दुसऱ्या दिवशी महाराज यांनी असं लिहिलं. कालचं काय वाक्य होतं या ग्रामपंचायतीचे अर्धे सदस्य मूर्ख आहेत आणि त्यांनी आज वाक्य बदलून लिहिलं या ग्रामपंचायतीचे अर्धे सदस्य शहाणे आहेत. मला सांगा अर्धे सदस्य मूर्ख म्हटणं काय आणि अर्धे सदस्य शहाणं म्हटणं काय. असं न बोलता कसं बोलावं. वेची ते वचन
जेणे राहे समाधान. असं बोलावं ज्या बोलण्याने महाराज विठ्ठल डोलावा. बोलू ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले. हे कशा करता? तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपा. विठाला 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 विठाला. तुकोबरायांनी महाराज अजून एक उपाय सांगितला. चाल घेतात तुका म्हणे शेवटच्या तुका म्हणे फार 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 तुका म्हणे फार. थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार तुझ व्हावा आहे देव तुझ व्हावा आहे देव. थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव. तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपाव 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 तरी हा तरी हा तरी हा तरी हा सुलभ उपाव 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 तुझा भावा आहे देव तुझा भावा आहे. तुकोबराय म्हणतात. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. जीवनामध्ये महाराज फार उपकार करा आणि मनुष्याचं जीवन हे उपकाराने भरलेलं पाहिजे. देवाने आपल्याला दिलं ना तर दान करा. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात दातव्यमिति यद्दान्न दीयतेनुपकारिणे
देशे काले च पात्रे च तद्दानं परमं मम. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, पितृपूजनाच्या निमित्ताने दान केलं पाहिजे. नाही दान केलं तर फार हानी आहे, फार मोठी हानी आहे. तुकोबऱ्यांनी सूचनाही दिली आणि सावधानतेचा इशाराही दिला. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. माग महाराज कोल्हापूरचा पूर आला. एकाच रात्री सर्व गरीब श्रीमंत एकाच पंक्तीला जेवायला होते. चांगले दिवस आले म्हणून उन्मत्त होऊ नका. अंतःकरण शुद्ध ठेवा आणि भेटन तिथे दान करा. विठाला विठाला विठाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे देवा पुढे क्षमा पराज महाराज तुमचे नाही चारिला अधिकार